बघा, सर्वात पहिले आपल्याला जे गणित दिलं आहे, याच्यात आपण काय करू, वर्गमुळात वरची संख्या आणि खालची संख्या आहे. इथून सुरुवात करायची संख्या बाहेर काढायसाठी. म्हणजे वर्गमुळात 64 जेव्हा बाहेर निघन तर किती 8. 64चं वर्गमूळ 8. आता 17 आणि 8 झाले, वर्गमुळात किती 25. वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 जेव्हा बाहेर निघन तर इकडे संख्या आहे आपल्याजवळ 41. बरोबर आहे. हे जर बाहेर निघन तर काय राहील आपल्याजवळ, बघा 41 मायनस 5. 41 मधून 5 गेले, वर्गमुळात 36. आणि वर्गमुळात 36 जेव्हा बाहेर येईल तेव्हा येईल 6. आणि सर्वात शेवटचा आपला हा ब्रॅकेट आहे, इथं आहे 1 प्लस 6. किती झाले 6 आणि वर्गमुळात 7. 7 गुणिला वर्गमुळात 7 बरोबर काय होते, वर्गमुळात 49. म्हणजेच खाली आपण घेईन भागीला वर्गमुळात 7. वर्गमुळात 7, वर्गमुळात 7 काय झाले कॅन्सल. उरले काय आपल्याजवळ वर्गमुळात 7. हेच आपलं उत्तर आहे. बघा त्यानंतर दिलेला प्रश्न आहे, दिलेल्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता. बघा पहिले दिला 25 6, 33 8, 38 9, 29 7. हे आपण डायरेक्ट भाग देऊन करू शकतो, किंवा आपण काय करायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक करू शकतो. म्हणजे 6 चोक 24 एक उरला, 6 एक 6, 6 चोक 24 एक उरला. डबल बघा 8 एक 8, 8 चोक 32 एक उरला, 9 चोक 36 पण इथं 2 उरले, 7 चोक 28 एक उरला. बरोबर आहे. आता बघा आपण काय करू शकतो, 3 जागी आपले हे अंश काय आले आहे, सारखे आले आहे. म्हणजे जेव्हा 3 अंश समान असन तेव्हा ज्याचा छेद मोठा असते तो अपूर्णांक लहान असते. म्हणजे आपण इथं हे डायरेक्ट गायब करू शकतो, पहिली संख्या शेवटची संख्या. फक्त इथं कसं आहे, इथं आला आहे 2, इथं आला आहे 1. म्हणजे 1/8 ह्या 2 पेक्षा तर लहान आहेच. आणि ह्या 2 याच्यात आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. तर आपण काय डायरेक्ट काय करू, 1/8 आहे आणि इथं 2/9 आहे. डायरेक्ट काय करा, इथं लिहा 0, इथं लिहा 0, 8 न भाग द्या. 8 एक 8 होते, इथं 9 दोन्ही 18 होते. म्हणजे एक लहान आहे ना, म्हणजेच आपलं उत्तर काय येईल 33 8. पूर्ण उत्तर काढायची गरज नाही आहे. आपलं उत्तर आहे सर्वात लहान अपूर्णांक 33/8. नंतरचा प्रश्न बघा, 14 मजूर रोज 6 तास काम करून 21 खेळणी बनवतात. बघा सर्वात पहिले दिला आपल्याजवळ मजूर, सर्वात पहिले दिला आहे मजूर. बघा काय करायचं, MDH भागीला असते वर्क. माणूस दिवस तास, माणूस दिवस आणि हवर्स खाली घ्यायचं असतं वर्क. तर ह्या पद्धतीने जर सोडवलं तर आपण गणित काढू शकतो. आता पहा सर्वात पहिले काय करायचं ते जर नाही समजलं तर बघा, मजूर आहे 14, रोज काम करते 6 तास करून 21 खेळणी बनवतात. जे काम करत आहे बनवायचं ते टाकून द्यायचं भागाकारात, किती 21. तर नंतर काय म्हटलं आहे, 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. तर 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील, असा आपल्याला प्रश्न विचारला. बरोबर आहे का. इथं काय डायरेक्ट आपण भाग देऊ शकतो, 7 त्रिक 21, 7 दोन्ही 14, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 2 दोन्ही 4. बरोबर आहे. आता बघा हा एक्स जर वर गेला तर होईल 4 गुणिला एक्स, 8 गुणिला 7. म्हणजे एक्स बरोबर होईल 8 गुणिला 7 भागीला 4. 4 दोन्ही 8, 7 दोन्ही 14. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, किती खेळणी बनवू शकते ते 14 खेळणी बनवू शकते. हेच गणित तुम्हाला दुसऱ्या टाईपनं जे शिकवतात त्या पद्धतीनं पण सांगतो बघा. दुसरी पद्धत काय असते, 14 मजूर 6 तास काम करतात. बरोबर आहे. करून 21 खेळणी बनवतात. जे बनवतात ते आपण घेतो खाली. तर तर म्हणजे बरोबरचं चिन्ह, तेच काम असेल तर 8 मजूर 7 तास काम करून किती खेळणी बनवतील. म्हणजे हे काम जे करते ते काय असते, व्यस्त असते. बघा इथं काय करू करू आपण, 7 दोन्ही 14, बेत्रिक बेचोक 8, बेदोनी 4, बेत्रिक 6, 3 7 21, बेसाती
14 म्हणजे एक्स बरोबर भागीला काय आलं 14 म्हणजेच काय झालं एक्स बरोबर किती दिवस आले 14 एक्स बरोबर किती खेळणी 14 खेळणी बनवतात बरोबर आहे. नंतर गणित बघा एका परीक्षेत एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराला 4 गुण मिळाले. प्रश्न होते बघा किती 50 आणि जर प्रश्न बरोबर असता तर 4 गुण भेटले असते. म्हणजे 50 चौक किती एकूण झाले असते 200 गुण बरोबर आहे. 50 प्रश्न होते 4 मार्क भेटले असते 200 मार्क झाले असते. चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. जर प्रश्न चुकला बरोबर आला 4 मार्क भेटते जर चुकला तर -2 होते बरोबर आहे. नंतर पहा जर रमाला त्या परीक्षेत 50 गुण मिळाले तर तिने त्या परीक्षेत किती प्रश्नाची बरोबर उत्तरे दिली. रमानं गुण किती भेटले 50 जर तिचे पुरे प्रश्न बरोबर आले असते तर 200 गुण भेटले असते पण तिला गुण भेटले 50 म्हणजे 200 मायनस जर तुम्ही 50 केले तर उरले किती 150 बरोबर आहे. तिला भेटले 50 म्हणजे 150 मार्काचे तिचे गणित चुकले 150 मार्काचे जे आहे म्हणजे 150 मार्क कुठं कमी झाले 4 बरोबरच्या प्रश्नाचे आणि -2 चुकीच्या प्रश्नाचे एकूण किती 6 म्हणजे 150 ला तुम्ही जेव्हा 6 ने भाग द्या बघा 6 दोन्ही 12 किती उरले 3 6 पंच 30 25 प्रश्न तिचे काय झाले चुकले. जर तिचे 50 पैकी 25 प्रश्न चुकले असन तर बरोबर किती असन एकूण प्रश्न 50 होते याच्यातले 25 चुकले बरोबर किती 25 प्रश्न काय आहे तिचे बरोबर आहे. बघा जर 2x 3 बरोबर 3y बरोबर 4z असेल तर xyz बरोबर किती. सर्वात सोपी पद्धत काय आहे या तिघाचा लसावी घ्या. तिघाचा लसावी किती होते 2 3 4 याचा तिघाचा घेतला आपण लसावी तो येते 12 बघा बेसख 12 3 चौक 12 4 त्रिक 12 म्हणजे काय झालं xyz बरोबर झालं 6 4 3 बघा आपला ऑप्शन नंबर 1 हे काय झालं त्याचं उत्तर 6 4 3. एका शेतात 20 गायी 30 पोपटांना घेऊन काही गुराखी उभे आहे. 20 गाय आहे पोपट आहे 30 आणि गुराखीची संख्या त्याला माहित नाही. गुराखीची संख्या माहित आहे काय नाही. काही गुराखी उभ्या आहे. सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 100 ने जास्त आहे. म्हटलं त्यांनी पाय जे आहे याची संख्या डोक्यापेक्षा 100 ने जास्त आहे. पायाची संख्या डोक्यापेक्षा 100 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी उभे आहेत. बघा गाय जर 20 गाय असन हे झाले त्यांचे डोके. आता जर आपण पाया काढले तर बघा 20 गायचे पाय किती होणार मग 20 गायला 4 पाय असतात म्हणजे 20 चौक 80 पाय. पोपटाला 2 पाय असतात 30 दोन्ही 60. गुराखी म्हणजे माणूस त्याला काय किती पाय असते 2 म्हणजे हे पकडू आपण 2x. काय म्हटलंय पायांची संख्या 100 ने जास्त आहे. तर या ठिकाणी काय करायचं बघा इथं करायचं आपण +100 वरच्या ठिकाणी करायचं शॉर्टकट काढायचा असेल तर बघा आता काय करू आपण आता आपण हे करू सगळ्याची बेरीज म्हणजे 20 + 30 + x + 100 बरोबर 80 + 60 + 2x. बघा आता काय होईल इथं 20 आणि 30 50 50 आणि 50 100 म्हणजे x 20 आणि 30 50 आणि 100 किती झाले x + 150 बरोबर झाले इकडे झाले 140 + 2x बरोबर आहे 140 + 2x. आता x एका साईडने घेऊन जाऊ म्हणजे इथे लिहू आपण 2x - x इकडे 150 - 140 किती उरले 10
इथं किती उरला, दोघातून एक गेला, एक्स उरला, बरोबर आहे. 2x मधून x गेला, x उरला, म्हणजे x बरोबर किती आले, 10. म्हणजे आपले गुराखी किती झाले, 10. म्हणजे त्या ठिकाणी गुराखी किती आहे, 10 गुराखी आहे. जर आपल्याला वाटलं तर करून पहा, 10 गुराखी म्हणजे किती पाय झाले त्याचे, 20 पाय. 80, 140, 140 आणि 20, 160 पाय होईल. 160 पाय होईल. डोकं पहा, 20 आणि 30, 50, 50 आणि 10, 10 गुराखी 60. डोकं 60 आहे, फरक कितीचा आला, 100. बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, गुराखी आहे 10. तर बघा नंतरचा प्रश्न बघू. एका अंकगणितीय श्रेणीतील 7वी व 9वी संख्या अनुक्रमे 55 व 71 आहे. 7वी आणि 9वी संख्या म्हटलं त्यांनी, किती आहे, 55 आणि 71. 7वी संख्या 55 आहे, 9वी 71. म्हणजे आपल्या याच्यात मधली जरी संख्या पाहिजे असेल तरी भेटू शकते. याच्यात दोघातला फरक किती आहे पहा बरं, 16. दोन संख्येच्या मधातला फरक आहे 16. म्हणजे जर इथं आपण 8वी संख्या घेतली असती, इथं 8चा फरक आला असता, डबल इथं 8चा फरक आला असता. फरक आहे 16, बरोबर आहे. म्हणजे 7वी संख्या जर 55 असन, आपल्या काळाची असेल पहिली संख्या किती येईल मग बघा, 8चा फरक आहे. 7वी संख्या 55 आहे, 7च्या समोर संख्या किती आहे, 8. म्हणजे 7च्या समोर संख्या किती आहे, 6. पहिली संख्या जर आपल्याला काढायची आहे, पहिली संख्या, तर आपण काय करू मग, 8 गुणिला अगोदरची संख्या आहे 6, बरोबर झाले 8 सकम 48, बरोबर आहे. 8 सकम 48. 55 मधून जर आपण 48 काढले, 55 मधून 48 काढले तर उरले किती, 7. म्हणजे 7 काय झाली आपली पहिली संख्या. पहिली संख्या किती झाली, 7. ही झाली पहिली संख्या. आता आपल्याला एकूण संख्या आहे 12. एकूण संख्या किती आहे, 12. जर इथं पहा, 7वी संख्या 55 आहे, 12वी संख्या कोणती, तर 7च्या समोर किती अंक आहे, 7 आणि 5 12. म्हणजे जर आपण केलं, 8चा फरक आहे, 8 पंच 40, बरोबर आहे. 8 पंच 40, 7च्या समोर अंक किती आहे, 5. म्हणजे 55 प्लस 40 ही झाली 12वी संख्या, किती, 95. आपल्याला काढायची आहे बेरीज. तर बेरीजचा शॉर्टकट असते, पहिली संख्या म्हणजे 7, शेवटची संख्या म्हणजे 95 भागीला 2 गुणिला एकूण संख्या आहे 12. 95 आणि 7 बघा किती होते, 102 भागीला 2 गुणिला 12, बेसख 12, 102 गुणिला 6, साइन दोन्ही 1202, हाताला 1, 6001 1, 6 1 6, म्हणजे त्याची बेरीज किती झाली मग, 612. बी ही एक विषम संख्या आहे. बी काय आहे, विषम संख्या. बी ही एक विषम संख्या आहे. तर खालीलपैकी समसंख्या कोणती. बी विषम संख्या आहे म्हणते आणि आपल्याला विचारलं आहे समसंख्या कोणती. समसंख्या कोणती आपल्याला काढायचं आहे, बरोबर आहे. बी विषम संख्या आहे. विषम संख्या आहे म्हणजे आपण कोणती पण संख्या पकडू शकतो. समजा जर आपल्याला विषम संख्या पकडायची असेल 3, बी जर आपण 3 पकडले तर काय होईल मग, इथं जर 3 पकडले हे गुणाकारात असते. 3 दोन्ही 6, 6 आणि 7 किती झाले, 7 होते 13. तर हे विषम संख्या आहे, ते आपल्याला सम पाहिजे. 3 दोन्ही 6 आणि 3 9 येत नाही. 3 दोन्ही 6 आणि 1 7, हे पण विषम येते, कॅन्सल. 3 दोन्ही 6 आणि 4 10, 10 समसंख्या आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4. एल गुणिला एम भागीला सी भागीला व्ही असं आपल्याला गणित दिलं आहे. व्ही बरोबर असते 5, एल बरोबर किती असते 50, सी बरोबर असते 100, डी बरोबर असते 500 आणि एम बरोबर असते 1000.
ह्या रोमन अंकातल्या काही काय आहे किमती आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आता सर्वात पहिले काय दिलं आहे, यल दिला आहे आपल्याला. यल म्हणजे किती होते 50, आपण लिहू गुणिला. यम म्हणजे होते 1000, यम म्हणजे 1000 भागीला सी बरोबर आहे 100 आणि इकडे भागाकारात चिन्ह दिलं आहे. व्ही म्हणजे होते 5, व्ही म्हणजे किती 5. बघा आपण काय करू, पहिले इकडचं सोडून घेऊ, 100 100 कॅन्सल. आता उरले 50 गुणिला 10, 50 गुणिला 10 भागाकारात चिन्ह आहे, इथं भागाकारात चिन्ह लिहा, भागीला 5, 5 एक 5, 10 10 100. 100 कशाची किंमत आहे बघा, 100 जर म्हटलं तर आपण किंमत आहे 100 किंमत कशाची आहे सी ची. सी म्हणजे काय होते 100. ऑप्शन नंबर जे आहे आपलं 4 हे झालं त्याचं उत्तर. नंतरचा प्रश्न बघा, एका वर्गामध्ये किती होते 51 विद्यार्थी होते, त्यांची सरासरी वजन आहे 40 किलोग्रॅम. नंतर काय म्हटलंय, त्यातील एक विद्यार्थी वर्गाबाहेर गेला, त्यावेळी उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी 100 ग्रॅमने कमी झाली. आता इथं दिलं आपल्याला किलोमध्ये, इथं काय आहे किलो. आता बघा तुम्ही 1 किलो म्हणजे होते 1000 ग्रॅम, आपले 100 ग्रॅम गेला. आता 100 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम होईल, 100 ग्रॅम बरोबर 1000 न जर भागलं तुम्ही, 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 1 पॉईंट म्हणजे 0.1. आपण काय करू इथं डायरेक्ट 0.1 नच काय करायचं कमी करायचं, म्हणजे 0.1. शॉर्ट ट्रिक बघा कशी आहे, 0.1 किलोग्रॅमनं वजन काय झालं कमी झालं. कमी म्हणजे घट झाली. आता बघा करायचं काय, इथं करा तुम्ही गुणाकार. जेव्हा तुम्ही 1 न 51 गुणता तर उत्तर पहिले 51 येते, 1 घरानंतर पॉईंट द्या, हे झाले 5.1. इकडे करा मायनस, 40 मधून 0.1 गेला, उरला किती 39.9. आता याची बेरीज करा, 39.9 प्लस 5.1, 0 हातचा वापस, 40 आणि 5 45. म्हणजे विचारलं काय आपले प्रश्न बघा, आपल्याला प्रश्न विचारला आहे तर बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती 45 किलो काय त्या विद्यार्थ्यांचे काय झाले वजन झाले. नंतरचा प्रश्न, दशादशे किती टक्के दराने विशिष्ट मुद्दल 16 वर्षात दुप्पट होईल. पटचं गणित आलं, पटचं गणित आलं तर शॉर्टकट काय करायचं, जेव्हा दुप्पट म्हणन, दुप्पट म्हटलं तर काय करायचं डायरेक्ट 100 घ्यायचं. 2 पट म्हटलं तर किती घ्या तुम्ही 100, 2 पट म्हटलं तर 100, 3 पट म्हणाल तर किती घ्यायचे 200, 4 पट म्हटलं तर 300. असं जेवढे पट म्हणाल त्यातून 100 मायनस करायचे, ते संख्या घ्यायची. आता प्रश्न आपल्याला विचारला होता 16 वर्षात दुप्पट होईल, आपल्याला काय म्हटलंय 16 वर्षात दुप्पट होईल, तर काय करा दुप्पट म्हणजे आपण 100 घेतो, भागीला करा 16. आपल्याला जर मोठा भाग येत नसेल तर काय करू आपण साधा भाग देऊ. बघा 4 चोक 16, 4 25 100, 4 सक 24. पहिला ऑप्शन पाहून घ्यायचा, 4 सक 24 बरोबर आहे, 4 एक इथं आहे 25/4, 4 सक 24 उरला किती 1, 6.1/4. आपल्याला अपूर्णांकात उत्तर दिलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हेच झालं आपलं उत्तर. शीतल आपल्या मासिक पगाराच्या 10% कपड्यावर खर्च करते, शिल्लक रकमेपैकी 10% रक्कम प्रवासावर खर्च करते. जर तिचा पगार 6000 रुपये असेल तर तिची बचत किती. सर्वात पहिले बघा 10% रक्कम तिने कपड्यावर खर्च केली, 10% खर्च झाला तर उरला किती 90. नंतर म्हटलंय शिल्लक रकमेपैकी 10% रक्कम प्रवासावर खर्च करते, ह्या 90 मधून काय करते ते बोलते 10%, किती राय 90 चे 10% बरोबर होते 9, म्हणजे 90 मधले 10% ते डबल खर्च करते, उरला किती 81 उरला, उरला किती 81. सर्वात शेवटी म्हटलंय त्यांनी जर तिचा पगार 6000 रुपये असेल, जर तिचा पगार आहे 6000 रुपये
तर तिची बचत किती? आता 6,000चे 81% काढा. काय करू आपण इथं मग बघा. 6,000 गुणिला 81%. 0 कॅन्सल. 81 गुणिला 60. 0 घेतला. 6 1 6. साइन 8 48. 4,860 रुपये तिची काय झाली मासिक बचत झाली. संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. सध्या आपल्याला पहा, संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. जर हा समजा आपण x पकडला तर नितीन किती होईल? x+3. सध्याचा आपण पकडून घेऊ. नंतरचं वाक्य वाचू आपण. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. आता बघा, किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. आता जर म्हटलं आपण किरण x वर्षाची असन तर हा किती असन? 2x. मग नितीन किती असन? 2x+3. समजलं? नंतर बघा समोर काय म्हटलं आहे, जर त्यांच्या तिघांच्या वयाची एकूण बेरीज 103 आहे. त्या तिघाच्या वयाची एकूण बेरीज किती आहे? 103. बेरीज म्हणजे प्लस. बघा किती होईल आता? 2 आणि 2 4. 4 आणि 1 5. पहिले आपण x जे आहे त्याच्या किमतीची बेरीज केली. 2 आणि 2 4 आणि 1 5. म्हणजे 5x प्लस किती आहे? 3 बरोबर 103 आहे. हे 3 जर तिकडे गेले तर काय होईल? मायनस. 5x बरोबर 103 मायनस 3 म्हणजेच 5x बरोबर किती उरले? 100. आता x बरोबर किती आहे मग? 100 भागिला 5. 5 न भाग द्या तुम्ही. 5 1 5. 5 2 10. x ची किंमत आली 20. आता प्रश्न काय विचारला ते बघा. तर नितीन किती वयाचा आहे? x ची किंमत 20 आली. नितीनचं वय विचारलं आहे तर नितीनच्या वयाचं जे गुणोत्तर दिलं आहे 2x+3. नितीनचं वय. आता करा. 2 गुणिला x ची किंमत किती आहे? 20 + 3. 20 दोन्ही 40 + 3 म्हणजे किती? 43. तर नितीनचं वय किती आहे? 43. जर खरेदीची किंमत विक्री किमतीच्या 80% असेल तर किती टक्के फायदा होईल? विक्री आणि खरेदी. बघा, खरेदीची किंमत विक्रीच्या 80% असेल. जर 100 रुपयाची विक्री केली असेल तर खरेदी आहे 80 रुपये. तर बघा म्हटलं आहे त्यांनी तर किती रुपये फायदा होईल? बघा, 80 रुपये समजा एखाद्या वस्तूची किंमत 80 रुपये होती आणि ते विकली 100 रुपये. तर फायदा किती झाला? 20 रुपयाचा. आणि फायदा कोणत्या किमतीवर झाला? 80 रुपयावर 20 रुपयाचा फायदा झाला ना. म्हणजे 80 रुपयावर जर 20 रुपयाचा फायदा होत असेल तर 100 वर किती? अशी मांडणी करा. तिरकस गुणाकार करा. म्हणजे काय होईल इथं? बघा, 100 गुणिला 20 भागिला 80. 20 चोक 80. 100 भागिला 4 म्हणजे 25 चोक 100. 25% काय झाला मग त्याचा फायदा झाला. नंतर गणित बघा. 60 किलोमीटर जाणाऱ्या रेल्वेची लांबी 280 आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी दिली आहे 220. बघा, अंतर बरोबर होते. अंतर बरोबर काय होते? वेग गुणिला वेळ. आणि अंतर बरोबर काय असते? एकूण लांब्याची बेरीज. एक दिली आपल्याला 280 आणि एक दिली आहे 220. याची जर आपण एकूण बेरीज केली तर किती होईल? 500. स्पीड दिला आहे 60 किलोमीटर प्रति ताशी. हा आहे मीटरमध्ये. बरोबर आहे. गुणिला काय करा आपण? वेळ काढा. तर अशा वेळेस काय करायचं बघा, 500 भागिला हे इकडे आलं तर काय होईल? भागिला. आता हा काय ताशी आहे, हा मीटर पर सेकंद आहे. तर एचं रूपांतर जर मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल तर 518 न गुणायला लागेल. बरोबर आपल्या इकडे वेळ निघेल. बघा, हे 18 काय जाईल? आपण वर घेऊन घेऊ. म्हणजे 500 गुणिला 18 भागिला 60 गुणिला 5. 0 0 कॅन्सल. 5 1 5. इतर उरले 10. 6 18. 10 30. 30 सेकंद. म्हणजे त्या प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी त्या गाडीला किती वेळ लागेल? फक्त 30 सेकंद. नंतर कोणत्या पर्यायातील त्रिकूट हे पायथागोरसचे त्रिकूट आहे? बघा, पायथागोरसचा त्रिकूट म्हणजे काय असते? कर्ण
कर्णाचा जो वर्ग असतो पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज बरोबर कर्णाचा वर्ग असतो, म्हणजे पायथागोरसचा त्रिकोण असते. आपण जर पाहिलं तर हा असते त्रिकोण, याला म्हणतो आपण कर्ण, पहिली बाजू आणि हे दुसरी बाजू. त्याने ऑप्शन बघा काय दिलाय, 5 12 13. पहिलं 5 12 13, सर्वात मोठी बाजू जी असते तो असते कर्ण, म्हणजे हा जर 13 असन, एक साईड 12 पकडू आपण, एक साईड 5 पकडू, म्हणजे ह्या दोघाचा जर वर्ग केला आणि त्याची जी बेरीज होईल ते याची बेरीज होईल, म्हणजे 13चा वर्ग 169 आहे, 12चा 144 आणि 5चा 25 आहे. ह्या दोघांची बेरीज जर आपण केली ते एवढी जर येत असन तर तो पायथागोरसचा त्रिकोण झाला. म्हणजे बघा हे किती झाले, 169, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 1. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलं आहे 7:2 आणि 5 वर्षापूर्वीचं गुणोत्तर 6:1 आहे. तर त्यांचे आजचे वय किती असा प्रश्न विचारताय. तर बघा काय करायचं, याच्यातला फरक काढा. 7तून 6 गेला 1 आले, दोघातून 1 गेला 1 आला. फरक जेव्हा सारखा असेल तर ते सारख्या फरकानं वर्षाला भाग द्या. बघा 1 जर 5 भाग दिला किती, 5 असेल, मग काय करायचं, किती आलं, 5च येते. या 5 ना आजच्या वयाला गुणा, म्हणजे 5 7 35, 5 दोन्ही 10. वडिलांचे वय आजचे वय 35, मुलाचे आजचे वय 10. प्रश्न बघा काय विचारला होता, 9146ला 33ने भागले तर बाकी किती येईल. तर बघा ज्या संख्येला आपण 33ने भाग देऊ शकतो त्या संख्येला 11ने पण भाग देऊ शकतो, म्हणजे इथं टाइमपास करायचा नाही, डायरेक्ट आपण काय करू, मग 9146 तर कितीने भाग देऊ, 11. 11 आठी 88, किती उरले 3, इथं 4. 11 त्रिक 33, किती उरला 1, इथं उरले 6. 11 1 11, किती उरले 5. बाकी किती आली 5. जर तुम्ही 33 जरी या संख्येला भाग दिला तरी 5च बाकी येणार आहे, आणि 11 जरी भाग दिला तरी बाकी 5च येणार आहे. म्हणून जास्त झंझट करू नका, 11 भाग द्या, तुमचं उत्तर येणार आहे बाकी 5. मित्रांनो हे झाले नागपूर कारागृह पोलीस भरती विचारलेले प्रश्न.